नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना इथे छान अशी संध्याकाळ झाली आणि तुम्ही बघू शकता अंगणात नुसता पालापाचोळा. सकाळी झाडलं तरी पण आत्ता ना संध्याकाळी हे मे महिन्यापर्यंत माझं रुटीन आहेच, की संध्याकाळी वरवर तरी ते झाडून क्लीन करावं लागते. नाही तर मग सकाळी उठल्या उठल्यानं खूप घाण दिसते. मी ना आता काय करत होती, जिथपर्यंत चप्पल आहे किंवा जे पहिलं झाड दिसत आहे ना तिथपर्यंत उचलून घ्यायची, तेवढ्या भागात राहायची पानं. पण आता ना पूर्ण अंगणभर असते आणि वारा खूप असते. कारण पौष महिना म्हटलं ना, तर हवा, वारा ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे खूप कचरा जो आहे ना, तो येतो. पण असं उन्हाळ्यामध्ये ना, हे जे झाड आहे ना आंब्याचं, खूप थंडगार करते. आता छोटाच कूलर आहे आमच्याकडे, डेझर कूलरची आवश्यकता नाही आहे. एवढं छान आंब्याचं जे असते ना, थंडावा तो खूप असतो आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी करायला काही वाटत नाही. तसंही आपण झाडू मारतोच आणि बघा इथं झाडू मारत आहे आणि झाडल्यावर किती प्रसन्न वाटते. आणि ना बाहेरच जे समोर आहे एकदम आपला रोडच्या पलीकडे गार्डन आहे, त्याच्यामुळे ना खूप प्रसन्न वाटते. मुलं खेळतात, मुलांचा आवाज, कुणी शेजारी पाजारी बोलायला जरी नसलं ना तरी आपण आपल्या कामात आणि ते सगळं काही वातावरण बघण्यामध्ये इतकं छान वाटते आणि छान असा वेळ निघून जातो. प्लस घरमालकाचं एक बर्डन नसते, की इथं असं करू नका, तिथं तसं करू नका. आपली वापर तर योग्यच असते, पण ते असते त्यांच्या पद्धतीने त्यांना हवं असते घरामध्ये, की इथे हे नाही करायचं, तिथे ते नाही करायचं. आपणही हिशोबाने राहतो तशा. पण असतातच. आता मला अनुभव आहे, 2 ठिकाणी आम्ही चेंज केलं होतं नागपूरला असताना. कारण तिथे पर्यायच नव्हता. आम्हाला क्वार्टरच मिळत नव्हतं. कारण गट जे आहे ना आमचा, म्हणजे दादा SRPFला आहे, तर आमचा जो गट आहे तो वडसाला आहे ॲक्च्युअलवाला. पण तिथे वडसाला काही बनलेले नव्हते क्वार्टर्स. त्याच्यामुळे ना आम्हाला नागपूरमध्येच सगळं काही दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला क्वार्टर्सची सुविधा नव्हती. नागपूर गटवाल्यांना होती. आणि इथे मग आम्ही अपील केलं, कारण इथे येऊन ना क्वार्टर मिळणं खूप गरजेचं होतं. कारण गडचिरोलीमध्ये घरं जे आहे ते असं खूप असं वेगळे आहे. म्हणजे असं लोकं जे आहे ते मिक्स व्हायला आपल्याला वेगळं वाटते का, कारण बाहेर आपण ठिकाणून जर येत असेल ना तर इथलं आहे एकदम आदिवासी जीवन. तरी पण आता सुशिक्षितपणामुळे खूप छान छान आहेत लोक सुशिक्षित. असं नाही की सगळे मागासलेले आहे, पण आहेच की आपण लवकर मिक्स होत नाही. आणि क्वार्टर लाईन म्हटलं तर सगळं गव्हर्नमेंट सर्वंटवाले, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही, कारण सगळ्या जिल्ह्यातले इथे मिक्स असते. तर असं तिकडे झाडझूड झाली माझी आणि इकडे नळ आले होते, तर सगळं पाईप टाकून मला पाणी भरावं लागते. आणि भांड्यांची ना आज थोडासा वेळ झाला, कारण देवाची स्वच्छता करायला काढली होती मी. दुपारी करते करते म्हणून विडिओच्या एडिटिंगच्या नादात ते राहूनच गेलं. आणि म्हटलं आता करणं गरजेचंच आहे, कारण ना आमच्या गावाला आता बसणार आहे सप्ताह माझ्या सासरी. जे काही तुम्ही आता वर्धा जिल्ह्यामध्ये घोराड जे आहे ना, सेलू घोराड, तर तिथलं ते मेन आहे संत केदारजी महाराज, त्यांचा तो सप्ताह असतो. आणि मग त्यांचंच जे आहे केदारजी महाराज तेच आमचे ग्रामदैवत आहे. त्याच्यामुळे मग आमच्या गावामध्ये पण सप्ताह असतो आणि छान असा महाप्रसाद पण असतो. तर आता बघू आम्ही जाणं होते नाही होत. आता माझं तर सगळं आटोपलं. आता जाण्याचं फक्त यांचं आहे की सुट्टी मिळाली पाहिजे बस, तर मग जाणं होईल. नाही तर मग बघू आता कसं होते. तर कारण कोरोना पिरियडपासून ना आम्ही गेलोच नाही, कारण मग मागच्या वर्षी जो आहे तो रिदू छोटा होता, त्याच्यामुळे जाण्याचा प्रश्नच पडला नाही. आणि मग यावर्षी आता सगळं ओके आहे. आता बघू, आता सुट्ट्या जर मिळाल्या तर नक्की तुम्हाला आमचं गाव शेअर करील, आमची शेती, आमचं स्वतःचं घर जे की अहोंनी घेतलं होतं मी मिळाली पाहिजे म्हणून. मी म्हणजेच कुठलीही मुलगी. तर बॅकग्राऊंड जे आहे ते स्टोरीज मी शेअर केल्या, त्या नक्की तुम्ही जाऊन बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. तर इथे बघू शकता अशा पायऱ्या ज्या आहे ना, ह्या मंदिराच्या नंतर केल्या मी. तर तिथे छान असं सेट करून घेतला ब्लाऊज पीस, साधा टाकला. आता जे होते ना स्पार्किंगवाले चमकीले, ते काढून टाकले, कारण ते खूप तेलकट झाले. आता वर्ष झालं ते कपडे मी यूज करत होते, आता म्हटलं ते नको, हे साधे जे आहेत तेच यूज करते. मग परत वेळ मिळाला कधी, आणि कधी जर आवड झाली आता घेण्याची देवाच्या वस्तू, तर मग घेऊन येणार. तोपर्यंत म्हटलं आपले जे काही साधे घरगुती ब्लाऊज पीस आहेत तेच मी यूज करते. तर इथे देवाची ना स्वच्छता करून घेतली. आणि आता आम्हाला परत नॉनव्हेजला बंदी 8 ते 10 दिवस तरी, कारण सप्ताह हा 7 दिवसाचा असतो, प्लस महाप्रसाद होते. त्याच्यानंतर पण 1-2 दिवस मग ते चालतेच रॅली वगैरेचं.
त्याच्यामुळे मग आता आम्ही पण पाळतो त्या गोष्टी आणि करायला पाहिजे. आपले शेवटी ते ग्रामदैवत आहे. आपण जरी गावामध्ये राहत नसेल ना तरी पण बाहेर ठिकाणी आपण राहतो, पण त्याच गावातून आपली ते मायभूमी असते. त्याच्यामुळे मग त्या गोष्टींचं पालन आपल्यालाही करायला पाहिजे. आणि आमचं गाव ना खूप म्हणजे माझं जे सासर आहे ना खूप संतांचं गाव आहे. तिथे खूप असे काले वगैरे जे असतं ना आपण छोटे मोठे कुठलंही, आता रामाचं जे झालं ना तिथे तर प्रत्यक्ष रॅलीच निघाली होती तेही. आणि अर्धे जे लोक आहे ना ते तिकडे पोहोचले पण अयोध्याला. तर इकडे बघू शकता माझी रात्री केली मी देवपूजा. सकाळी तर करून झाली होती पण आता रात्री केली कारण क्लिनिंग केली त्याच्यामुळे. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज ना काही वेगळा ब्लॉग शूट करते म्हणून मी सकाळीच काही शूट नाही केला आणि देवघराची क्लिनिंग दाखवायचा विचार होता, पण तेही काही शक्य झालं नाही. तुम्हाला जे माझे व्हिडिओ येत आहे 4 ते 5च्या दरम्यानचे, त्याच्यासाठी मी खूप धडपड करत आहे. म्हणजे पटकन कामं करून घेऊन बसते तरी पण माझा 1 ते 1.5 तास हा दुपारचा जातो. आता दुपारची ना टोटली झोप वगैरे सगळं काही बंद केलं आणि म्हटलं आत्ता व्हिडिओ रेग्युलर टाकायचे, कारण हे 3 महिने आहे खूप हातात घेण्यालायक. आता तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 28 एप्रिल लास्ट डेट आहे. म्हणजेच जेही काही नवीन यूट्यूबर असेल ना त्यांच्यासाठी त्यांना माहिती आहे की हे जे टायमिंग आहे ना ते किती महत्त्वाचं असते. कारण हा जो टाईम जर आपण पूर्णपणे गेला तर मग वॉच टाईम जो आहे ना तो डिक्रीजमध्ये येते. म्हणजे आपण कितीही जीव आपण मेहनत केली, जीव तोड मेहनत केली तरी पण त्याचं काही तथ्य राहत नाही. आणि मग असते ना एक हातातून वेळ गेली की मग आपल्यालाही त्या गोष्टीमध्ये रुची नसते. तशा प्रकारे होऊन जाईल म्हणून म्हटलं चला आता थोडंसं वॉच टाईम बाकी आहे, होईल तेवढं करायचा प्रयत्न करते. मग तर ऑप्शन नसतोच, कारण एक वेळची सवय लागलेली आहे आणि जवळजवळ जर आपल्याला यश मिळत असेल तर मग आपण ते तर घेणारच. पण वेळ हातात असल्यावर वेळ जाऊ न देणं हे पण आपल्या हाती आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आत्ता काहीही झालं तरी रेग्युलर व्हिडिओ हे टाकायचे म्हणजे टाकायचे. तर आता एखादे दिवस होऊन जाईल कारण मुलं छोटे आहे, पण मी हप्त्यातून 7 दिवसातून ना 6 तरी व्हिडिओ हे नक्की येणार. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण छान छान व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता बाकीचं जे रुटीन आहे ना ते शेअर करते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ना अहो गेले होते मार्केटमध्ये आणि मग त्यांचा तिथून फोन आला की जिलेबी वगैरे गरम गरम छान इथे बनवणं सुरू आहे तर घेऊन येऊ का. तर म्हटलं चला घेऊन या, काही हरकत नाही आहे. आपण तसं पण एका वेळेस सगळं काही स्वीट खात नाही आणि घरी कधी बनवायचं म्हटलं ना तर खूप उशीर होतो ह्या गोष्टीला. मी कधी ट्राय केली नाही पण घरी पण छान बनते. तर ना ह्या डब्यामध्ये मावत नव्हती, खाणं वगैरे झालं होतं पण ह्या डब्यामध्ये ना मावत नव्हती. त्याच्यामुळे मग काढून घेतली, परत दिली. 2-2 खाऊन घ्या म्हटलं, कारण डब्बा चेंज करायला परवडत नाही. चिकट जो आहे ना तर तो परत मग त्याला अजून घासायला टाकायला लागलं असतं, परत दुसऱ्या डब्यामध्ये पूर्ण ठेवावं लागली असती. त्याच्यापेक्षा ना चालता बोलता चालली जाते. तशी पण ताजी ताजी खाल्लेलीच बरी, कारण मग डब्यामध्ये टाकून जर आपण ठेवली की मग ते राहते पडूनच्या पडून. आणि इथे ना मी अंडे बॉईल करायला ठेवत आहे, प्लस त्याच्यासोबतच भात लावत आहे आणि कुकरमध्ये लावत आहे. आणि आत्ताच क्लिनिंग केलं आणि रिधूचं चालू होतं गोंधळ. पूर्ण देवाजवळचं जे काही प्रसाद ठेवते ना मी, चिरंजी किंवा खडीसाखर, तर तो ना उचलून खाऊन घेतो. किती गोड खाता आहे, एवढ्यामध्ये गोडाचं प्रमाण ना खूप वाढलं आहे. तरी पण आता हे जिलेबी जे आहे ना ते आम्ही त्याला दाखवलीच नाही, म्हणजे त्याच्या लपूनच खाल्ली. असं करावं लागते मुलांसोबत, कारण मुलांच्याही हेल्थकडे लक्ष द्यावं लागते. तरी प्रत्येक गोष्ट मी त्याला इंट्रोड्यूस करते. असं नाही की हे खाल्लं नाही पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे, पण असते काही गोष्टीमध्ये रिस्ट्रिक्शन ठेवलं ना तेच त्यांच्या हेल्थसाठी चांगलं असते. त्याच्यामुळे ना गोडावर थोडंसं नियंत्रण करत आहे, कारण मुलांना लवकरच किरम म्हणते ना तो प्रकार होतो. म्हणून मग त्याला आता जिलेबी वगैरे काही दिली नाही, तरी पण तो ना देवाजवळचा जेवढा काही प्रसाद मी ठेवते तो उचलून गायबच करतो. तर त्याच्यावरच मी ओरडत होती. आणि आता बघा इथे कुकर लावत आहे. तर म्हटलं एक सोबत लावते, कारण भात जर रसावाली भाजी जर असेल ना तर वरण लावावं लागत नाही. आणि कुकरमध्ये भात प्लस अंडे जर लावले ना 2 सिटीमध्ये ओके होते अंडे पण बॉईल होऊन. तर असे साधे जर लावले ना तर खूप गॅस जातो. तर इथे बघू शकता तुम्ही, ही टिप नक्की वापरा जर अंडे वगैरे कधी बॉईल करायचे असेल तर. छान असं भात आणि सोबत अंडे लावा, म्हणजे गॅस एकच वाचेल आणि एकत्र ते शिजून पण जाणार. तर इथे यांचं सगळं खाणं पिणं झालं. आणि आमच्या घरी अशी सवय आहे की प्रत्येक गोष्टीला ओरडाओरड नसते, स्वतःचे कामं स्वतःच करतात. आणि फोर्सातल्या प्रत्येक माणसाला या गोष्टीची सवय असते, स्वतःचे कामं स्वतः नीटनेटकेपणा करायचे.
इवन त्यांचं जाणं येणं जेव्हा असते ना कुठं, आता बंदोबस्तात तर ठीक आहे, पण गावाला जरी जायचं असेल ना, तरी त्यांची स्वतःची बॅग आहे ना, ती ते स्वतःच पॅक करतात. त्यांचं असं असतं की त्यांच्या पद्धतीने त्यांना पॅकिंग पाहिजे असते. तर इथे स्मितू पण आला होता आणि त्याला पाहिजे होत्या आता बांगड्या, कारण त्याचा जो आहे ना प्रोजेक्ट वर्क चालू आहे, त्याच्यामध्ये त्याला बांगड्या चिकटवायच्या आहे. तर देवघरावर 2 बांगड्या आत्ताच क्लिनिंग केली तेव्हा माझ्या लक्षात होत्या. मग इथल्या इथेच मी त्याला देऊन दिल्या आणि इथे बनवत आहे मी अंड्याची भुर्जी, कारण एका अंड्याची बनवत आहे. कारण ना कालचा जो चिकनच्या भाजीचा जो रस्सा होता ना, त्याच्यामध्येच मी अंडे टाकणार आहे. आता काही स्पेशल ग्रेव्ही बनवणार नाही आहे. त्याच्यासाठीच मी अंडे आज लावले आणि सप्ताह बसणार, त्याच्यामुळे मग आता बंद करायचं आहे ते खाणं 8 ते 10 दिवस तरी. त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊन या अंडे आणि त्याच्यामध्ये मी टाकून देते जो की रस्सा शिल्लक आहे. आणि आमच्या घरी ना शिळं जे अन्न आहे ते आम्ही कधीच फेकत नाही. कुठलंही असो, साधं वरण असेल, भात असेल, तडका देऊन खातो आणि पोळ्या जरी असेल ना, त्या गरम करून खातो किंवा मग जास्त जर वाचल्या असेल तर कुटके बनवतो, म्हणजे जो आपण पोळ्यांचा उपमा वगैरे म्हणतो ना तसं. पण अन्न हे कधीच फेकत नाही, कारण माहीत आहे काय, ह्या अन्नाची जी झीज आहे ना ते खूप गरजेची असते. कारण आपण जर ह्या गोष्टी फेकफूक केल्या तर पुढच्या जन्मी आपल्याला भेटन नाही भेटन याची काही गॅरंटी नाही आहे. आणि खरं आहे हे, की जर आपण एकदम उत्माज केली ना तर लवकरच दिवस जे आहे ते आपले पलटतात. आणि जर आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या किंवा सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवली ना, तर आपल्याला वरचा जो बघणारा आहे ना तो खरंच भरभरून देतो. तर इथे ना माझी अंड्याची जी चटणी आहे ती झाली. एकाच अंड्याची बनवली कारण रिदूसाठी. स्मितूला तर आवडत नाही. त्याला एक वेळा तब्येत खराब होती तेव्हा मी छान असं ऑमलेट बनवून दिलं आणि नंतर औषध दिली. उलटी झाली तेव्हापासून तो खातच नाही. म्हणजे त्याला नकोच म्हणते अंड्याची चटणी किंवा मग ऑमलेट वगैरे म्हटलं तर. एवढ्याने बरं आहे की रस्सावाली भाजी वगैरे तो खाऊन घेतो. तर इथे बघा यांचं चालू होतं प्रोजेक्ट वर्क. आणि स्मितूचे पप्पा जर घरी असले ना तर मला मितूच्या अभ्यासाचं टेन्शन नसते, कारण त्याचं जे हे एवढं हेक्टकवालं जे काम आहे ना, हे असं कटिंग कुटिंगचं, हे ते सांभाळून घेते. आणि रिदूला सांभाळत ना दोघांनाही मॅनेज करणं खूप कठीण होते त्याच्यामुळे. तर दोघंही एकमेकांना नावा बनवून शिकवल्या आणि याला लागलेली आहे भूक. आपल्याच हाताने चालू झाला बिचारा, आता याला चारते. आणि इथेच मी व्लॉगचा पण एंड करते. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.